की भले आम्ही त्यांच्याशी गेली 35 वर्ष आमच्या विरोधात होते, पण आता जो आमचा एक विरोधी पक्ष आहे, म्हणजे आपण बोलतो कॉमन दुश्मन आहे. हं, हं, हं. तर त्याच्या ती जी दादागिरी त्यांची चालू आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबवण्यासाठी आपल्याकडे मदत काय बघून करतात, तर तू कुठल्या प्रभागातला आहे? जर तू माझ्या प्रभागातला असशील तरच मी करणार, नाही तर हां. मी करणार नाही. पण मला शिकवण अशी आहे, की कोणीही असो आपल्याला लोकांची मदत करणं आमचं एवढंच म्हणणं आहे, की आमची जी मातृभाषा आहे, मराठी जी आहे, त्यांना तुम्ही मान-सन्मान द्या. आम्हाला उत्तर भारतीय पण तेवढेच जवळचे आहेत. मुसलमान असतील, जे एवढी वर्ष आमचे संबंध आहेत, हं. माझे स्वतःचे संबंध आहेत, माझे केवढे मित्र आहेत. पण एवढंच आहे, की विरोधकांचा आता आज मला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची खूप म्हणजे असं आपण बोलतो ना, म्हणजे दया येते दया किंवा येते, हां. दुःख वाटतंय, की जो कार्यकर्ता गेली एवढी वर्ष त्या पक्षामध्ये झेंडे लावण्यापासून सगळी कामं करतोय, त्यालाच तिकिटासाठी नाकारलं जातंय आणि जे दुसऱ्या पक्षातनं हं, घेतले हं. जातायत, त्यांना तुम्ही तिकीटं देताय. मग कार्यकर्त्यांनी करायचं काय? बरोबर. हे म्हणजे आम्हाला जसं तुम्हाला सांगतोय ना, काही फरक पडलेला नाही. कारण मतदार आमच्या बरोबर आहे, कार्यकर्ता आमच्या बरोबर आहे आणि जे आज जातायत, ह्याचा काय डाऊट आहे, की ते परत येणार नाहीत. ओके. जे एवढी वर्ष त्या पक्षाचे झाले नाहीत, ते तुमचे लगेच होणार. हा विचार भाजपवाल्यांनी म्हणजे सुद्धा उद्या जर केला पाहिजे. सत्ता महाविकास आघाडी काँक्रिटीकरण करणं हे खूप म्हणजे नुकसानदायक काम आहे, हे मला असं वाटतं. याचं कारण असं आहे, की तुम्ही जेवढं रस्ते काँक्रिटीकरण करतात, तेवढा तुमचा रन ऑफ एरिया वाढतो ओके. आणि जेवढा रन ऑफ एरिया वाढतो, तेवढं तुमचं वॉटर लॉगिंग होतं. तर हे कोणच बघत नाहीये. फक्त आपल्याला इथून वोट पाहिजे, करा काँक्रीट. तिकडे पाहिजे तो रस्ता करा काँक्रीट. बरोबर आहे, आहे. बरोबर आहे. म्हणजे एका वर्षात एकदम असं चेंज होऊ होऊ शकत नाही. शकत नाही. हां. पण मग तुम्ही इलेक्शनच्या तोंडावरतीच काय या सगळ्या गोष्टी करताय? हं. भूमिपूजन. तुमच्याकडे 1 वर्ष जेव्हा होता, तर त्याच्यामध्ये आज सांगतो ना, लोकं सांगतायत वसई विरारमध्ये नारळ स्वस्त झालेत. हं. असं कधी होतं, की आज मी खड्डा भरतोय, नारळ फोडतो. आज मी बरोबर. तिकडे काहीतरी काम करतोय, नारळ फोडतो. नव्हतंच ना, म्हणजे गेल्या 35 वर्षामध्ये पण कामं झाली. असं नाही, की डेव्हलपमेंट झालं नाही, झालं. पण त्याचे कधी त्यांना होर्डिंग्ज लावायची गरज गरज लागली. आपण असं बोलतो, की आज मी इथे गेली 30-40 वर्ष राहतोय. उद्या एक आलाय 5 वर्ष राहतोय आणि तो उद्या जर माझ्यावरती दादागिरी करेल, तर मी ते खपवून घेणारच नाही. नमस्कार. येणाऱ्या काही दिवसांमध्येच आता निवडणुका होणार आहेत. अगदी 1 महिना राहिलेला आहे आणि त्यामध्ये आता विविध चर्चा रंगतायत. एका बाजूला भाजप आणि शिवसेना शिंदे गट जी महायुती महाराष्ट्रामध्ये आहे, ती महायुतीचं घोषणा कुठेतरी करण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीच्या युतीची चर्चा आहे. कुठेतरी ज्या 2 पक्षांनी एकमेकांचा इतकी वर्षांनी विरोध केला, ते आता एकत्र येणार आहेत. त्यामुळे काय राजकारण इथे रंगणार आहे पाहण्यासारखं असेल. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे पदाधिकारी प्रतीक जाधवजी. आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया, की शिवसेनेची तयारी कशाप्रकारे आहे? कारण उभाटा गट हा कुठेतरी आता पुन्हा एकदा मनसेसोबत पण युती करायचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील. अधिकृत घोषणा बाकी आहे. ही चर्चा देखील सुरू आहे. बहुजन विकास आघाडीसोबतच्या युतीची चर्चा आहे. इतकंच नाही तर ह्या संबंध घटनांमध्ये कुठेतरी जी पळवापळवीचं राजकारण आहे आणि गेल्या काही म्हणजे महिन्यांपूर्वी जे परिवर्तन झालं, त्याच्यानंतर वसई विरारची बदलणारी परिस्थिती आणि भाजपमध्ये कशाप्रकारे जागांसाठी जी चालढकल सुरू आहे, जे इंटरव्ह्यूज सुरू आहे, ही सबंध राजकीय परिस्थिती काय आहे? सेनेला याबाबत काय म्हणायचंय? त्यांचा स्टँड काय आहे? आजच्या राजकारणाला घेऊन आपण त्यांना विचारणार आहोत. तर नमस्कार. सर्वप्रथम प्रश्न असा आहे, की बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्रित येण्याच्या ज्या चर्चा आहेत रंगलेल्या आहेत, आज देखील एक महत्त्वाची बैठक होणार आहे. इतकी वर्ष ज्या पक्षाचा विरोध केला, त्यांच्यासोबत आता एकत्र येणं कितपत योग्य वाटतंय आणि काय वाटतंय? नाही, योग्य नाही. आता ही काळाची गरज आहे मॅडम. सर्वप्रथम कसं आहे, की जसं तुम्ही आता पुण्याला बघितलं, हं. म्हणजे कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप हे एकमेकांच्या समोर लढणार हो. आहेत आणि त्यांनीच सांगितलं तिसऱ्याचा फायदा होऊन देणार नाही. आणि तसंच इकडे साधारण एक आहे, की भले आम्ही त्यांच्याशी गेली 35 वर्ष आमच्या विरोधात होते, पण आता जो आमचा एक विरोधी पक्ष आहे, म्हणजे आपण बोलतो कॉमन दुश्मन आहे. हं, हं, हं. तर त्याच्या ती जी दादागिरी त्यांची चालू आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबवण्यासाठी आमच्या 2 पक्षांना एकत्र येणं गरजेचं आहे. आता ज्या युतीच्या बोलण्यात आता वरिष्ठांवरती आहे, ते कितपर्यंत आल्या ते वरिष्ठच तुम्हाला सांगू शकतील. सर जेव्हा दादागिरीचा विषय येतो, तेव्हा सतत भाजपकडून इतर पक्षांवर बोट ठेवलं जातं. पण आजचं म्हणजे वसई विरारचं जर परिस्थिती बघितली, तर एक युवा नेता म्हणून काय सांगाल? काय परिस्थिती आहे आजच्या राजकारणाची वसई विरारमध्ये? कसं आहे, आता मी समजा माझं स्वतःचं उदाहरण घेतो. मी लहानपणापासून माझ्या आई-वडिलांना राजकारणामध्ये बघतोय. जे आमच्यावरती संस्कार झालेत.
त्यांचं ते राजकारण बघून आम्हाला त्याची आवड झाली आणि म्हणून आम्ही राजकारणात आहोत. पण आत्ताचं राजकारण तुम्ही बघाल तर कुठलाच युवक ह्याच्यामध्ये येणार नाही. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निष्ठा हा जो शब्द आहे तो आत्ताच्या राजकारणात राहिलाच नाही. म्हणजे जसं कॉर्पोरेटमध्ये असते, या कंपनीमध्ये नाही तर दुसऱ्या कंपनीमध्ये चांगला पगार मिळाला तर तिकडे जाणं, तिथून तिसऱ्या. सेम थिंग या ह्याच्यामध्ये हे चालू आहे. मग कुठेतरी जी पळवापळवी सुरू आहे सध्या, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता म्हणा किंवा काही सेनेचे पण कार्यकर्ता असतील, पंकज देशमुख पण गेले. तर काय वाटतंय, कुठेतरी हे कॉर्पोरेट सारखंच झालंय का? जास्त पगार ॲब्सोल्युटली. देतो? कारण ॲब्सोल्युटली तसंच झालं आणि ह्याच्यामध्ये कार्यकर्ता नाही जात आहे. जो अ, आपण बोलतो इच्छुक नगरसेवक असतील किंवा नेता असतो तो जातो. कार्यकर्ता आणि मतदार अजून सुद्धा त्या पक्षाच्या पाठीमागेच आहे. तुमच्या वडिलांचा विषय निघाला तर विचारते, की राजा जाधव यांची लेगसी जी आहे ती खूप मोठं नाव होतं वसई विरारमध्ये आणि त्यांची लेगसी पुढे चालवताना आता तुम्ही पण म्हणजे कुठेतरी राजकारणात आहात आणि ॲक्टिव्ह आहात. स्पोर्ट्समध्ये तुमचा इंटरेस्ट आहे नेहमीपासून. तर काय वाटतं ही लेगसी चालवणं किती कठीण जातंय? नाही कसं आता वडिलांनी माझ्या कधीच राजकारण केलं नाही. त्यांनी राजकारणामध्ये समाजकारणच हं, केलं हं. आणि त्यांनी सुद्धा मला तेच सांगितलंय, की आलेला आपल्या घरामध्ये कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कोणीही असो, आपण त्याला मदत केली पाहिजे. आत्ता आपल्याकडे मदत काय बघून करतात, तर तू कुठल्या प्रभागातला आहे. जर तू माझ्या प्रभागातला असशील तरच मी करणार, नाही तर मी करणार नाही. पण मला शिकवण अशी आहे, की कोणीही असो, आपल्याला लोकांची मदत करणं, आपल्याला ती लोकसेवा करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सर काय होतंय, की जेव्हा मनसेसोबतची युती होते, तेव्हा मराठी भाषेचा एक मोठा एक चर्चा समोर येते. तर मराठी भाषिक लोकांसाठी मनसे आणि शिवसेना लढतंय. पण लोकांच्या डोक्यात हे खूप वेगळं बिंबवण्यात आलंय, की तुम्ही जर मराठी नाही तर शिवसेना तुम्हाला मदत करणार नाही, मनसे मदत करणार नाही. तर ह्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात मला एकच गोष्ट क्लिअर करायची आहे, ती राजसाहेबांनी सुद्धा, उद्धव साहेबांनी सुद्धा क्लिअर केलेली आहे, की आम्ही कुठल्या अ, इतर भारतीयाच्या भाषेच्या विरोधात नाही आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे, की आमची जी मातृभाषा आहे, मराठी जी आहे, त्यांना तुम्ही मान-सन्मान द्या. आम्हाला उत्तर भारतीय पण तेवढेच जवळचे आहेत. मुसलमान असतील, जे एवढी वर्ष आमचे संबंध आहेत, माझे स्वतःचे संबंध आहेत, माझे केवढे मित्र आहेत. पण एवढंच आहे, की आमच्या भाषेला तुम्ही मान द्या, आम्ही तुमच्या भाषेला मान देऊ. तेवढंच. बाकी काहीच याच्यामध्ये नाही. जर उद्या तुम्ही आम्हाला दादागिरी करणार असाल, तर ॲक्शनला रिएक्शन होतंच. हं, हं, हं. बस. आता बहुजन सोबतच्या युतीमध्ये तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात? काय वाटतंय? नाही ॲब्सोल्युटली. युती आता ही जसं मी सांगितलं काळाची गरज आहे. युती झालीच पाहिजे. कारण मग कसं होईल, आम्ही दोघं भांडणार आणि फायदा तिसऱ्याचा होणार. तिसऱ्याचा होणार. जो नाही झाला पाहिजे. मग हा तिसरा पक्ष शिंदे गट असू शकतो किंवा भाजप असू शकतो? असू शकतो. भाजपमध्ये जी आता सध्याची परिस्थिती याबद्दल तुम्हाला विचारेन, की तुम्हाला म्हणजे जर अंदाज असेल तर 500 इच्छुक आहेत. कुठलीही सेनेमध्ये तुमची विधानसभा असून दे, लोकसभा असून दे किंवा स्थानिक स्वराज्य हे असून दे, त्याच्यामध्ये आमच्या पक्षामध्ये इंटरव्ह्यूज होतात. फॉर्म भरले जातात इच्छुकांचे फॉर्म भरल्यानंतर इंटरव्ह्यूज होतात आणि तो फॉर्म असा नाहीये, कुठलाही कार्यकर्ताही भरू शकतो. आणि आमच्या पक्षाबद्दल बोलायचं, शिवसेनाबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही माणूस वशीला लावत नाही, काही नाही, काही नाही. सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा चान्स मिळतो आणि तुम्ही बघितलंय जे बाळासाहेबांपासून जे कार्यकर्ते होते ते आता हो. कुठे मंत्रिपदावरती आहेत, आमदार झालेले आहेत. तर असं नाहीच आहे आणि राहिला प्रश्न विरोधकांचा, तर आज मला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची खूप म्हणजे असं आपण बोलतो ना, म्हणजे दया येते दया किंवा येते, दुःख वाटतंय, की जो कार्यकर्ता गेली एवढी वर्ष त्या पक्षामध्ये झेंडे लावण्यापासून सगळी कामं करतोय, त्यालाच तिकिटासाठी नाकारलं जातंय आणि जे दुसऱ्या पक्षातनं घेतले जात आहेत, त्यांना तुम्ही तिकीटं देताय. मग कार्यकर्त्यांनी करायचं काय? बरोबर. हे जे दुसऱ्या पक्षातून येतात, आपण बहुजन किंवा सेनेचंच घेऊया. 2 मोठे पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जे जातायत त्यांच्यामुळे काय वाटतंय काही फरक पडेल अजिबात राजकारणावर? नाही. म्हणजे आम्हाला जसं तुम्हाला सांगतोय ना, काही फरक पडलेला नाही. कारण मतदार आमच्या बरोबर आहे, कार्यकर्ता आमच्या बरोबर आहे आणि जे आज जातायत, ह्याचा काय डाऊट आहे, की ते परत येणार नाहीत. ओके. जे एवढी वर्ष त्या पक्षाचे झाले नाहीत, ते तुमचे लगेच होणार. हा विचार भाजपवाल्यांनी म्हणजे सुद्धा उद्या जर केला पाहिजे. सत्ता महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडीची येते, तर मग ते डेफिनेटली परत ॲब्सोल्युटली येऊ येस, कारण शकतात. होणारच ते. आपण बोलतो ना, जो मेरा नहीं हुआ वो तेरा क्या होगा? बरोबर. हे असंच होणार आहे. उद्या जर सत्ता इकडे जर ही सत्ता आली, तर उद्या हे परत येतील. हं. पॉसिबल आहे ते. आपण थोडं समेळपाड्याबद्दल बोलूया. समेळपाड्याचं गेल्या काही वर्षांमध्ये काही चेंजेस तर झालेले आहेत आणि काय वाटतात, की हे व्हायलाच पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आता आपल्याकडे रस्त्याचा चालू आहे.
तुम्ही आता रस्त्यावरती बघाल भारतीय जनता पक्षाकडनं काही रोड्स, गटारं यांची सँक्शन आणि त्याची अमाउंट केली. मॅडम सगळ्यात पहिलं मी सांगतो जे आपल्याकडे काँक्रिटीकरण करणार असे सगळ्यांत चर्चा चालू आहे, हो, की हा हो. रस्ता काँक्रिटीकरण, तो रस्ता. काँक्रिटीकरण करणं हे खूप म्हणजे नुकसानदायक काम आहे हे मला असं वाटतं. याचं कारण असं आहे, की तुम्ही जेवढं रस्ते काँक्रिटीकरण करतात, तेवढा तुमचा रन ऑफ एरिया वाढतो ओके. आणि जेवढा रन ऑफ एरिया वाढतो, तेवढं तुमचं वॉटर लॉगिंग होतं. तर हे कोणच बघत नाहीये. फक्त आपल्याला इथून वोट पाहिजे, करा काँक्रीट. तिकडे पाहिजे, तो रस्ता करा काँक्रीट. पण त्याचा परिणाम काय होणार? हे अ, त्याच्यानंतरचं आपण बघतच नाही आहोत. जसं आपल्याला आता नालासोपारा पश्चिमचा जो एरिया आहे, तो अक्षरशः एका बाउलसारखा झालेला आहे. राइट, राइट. कारण पाणी जे सगळीकडचं आहे तिकडे येऊन थांबतं आणि ते ओसरायला कमीत कमी आठवडाभर लागतो. हो. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण अभ्यास केला पाहिजे. हे पाणी कसं बाहेर काढू शकतो, नाल्याची सफाई कशी होऊ शकते. म्हणजे जसं आमच्या आदित्य साहेबांनी मुंबईला आपलं हिंदमाताच्या इकडे पंपिंग स्टेशन्स केले. तर ते तेवढ्या प्रमाणात आपण नाही करू शकत, पण सम ऑफ सम काही गोष्टी आपण इकडे पण करू सर शकतो. जेव्हा परिवर्तन झालं होतं, हे सगळे मुद्दे त्यामध्ये होते, की वॉटर लॉगिंग होणार नाही आणि ह्या वर्षी आपण पाहिलं तर म्हणजे माझ्या स्वतःच्या घरात तब्बल 8 दिवस पाणी होतं. पाऊस थांबून 3 दिवस पाऊस होता. त्यानंतर 5 दिवस पाऊस नव्हता. पाणी तरीही होतं घरांमध्ये आणि जनता तरीही म्हणजे परिवर्तनाचे कोणते मुद्दे झालेत असं तुम्हाला वाटतंय? तेच सांगतो ना मी तुम्हाला, की परिवर्तन म्हणजे कसं असतं, पाऊस हा पडला क्षमतेनुसार पडतो. हा तुम्ही मुंबई घ्या, नाशिक घ्या, पुणे घ्या, तुम्ही अक्षरशः न्यूयॉर्क सिटी वगैरे पाऊस पडला पाणी भरतं. हं, पण जे ओसरणं आहे, काही ठिकाणी एका दिवसात ओसरतं, काही ठिकाणी 2 दिवस लागतात. आपल्याकडे 8-8 दिवस लागतात. बरोबर. मग 1 वर्ष जो भारतीय जनता पक्ष आले, त्यांनी मग 1 वर्ष काय केलं? त्यांचं जर म्हणणं होतं, की जर तुम्ही आता सगळे निधी आणलेत मुख्यमंत्र्यांकडनं आणि हां, जे बोर्ड लावतायत, हे तुम्ही गेल्या 8 महिन्यात का नाही केले? हे आत्ताच 2 महिन्यात का करतायत? आणि आता आचारसंहिता लागली म्हणजे कामं तर होणार नाहीत. होणार म्हणजे नाहीत. इलेक्शन नंतरच जे काय होणार. म्हणजे मग ही कुठली एक फसवणूक आहे का? पण सर ते त्यांचं म्हणणं आहे, की मुलाला जन्मल्यापासून चालायला पण म्हणजे बोलण्यासाठी पण 1 वर्ष लागतं. मग ही त्यांची एकदम सुरुवात आहे, की 35 वर्ष तो एक बरोबर मुद्दा आहे ते, आहे. बरोबर आहे. म्हणजे एका वर्षात एकदम असं चेंज होऊ होऊ शकत नाही. शकत नाही. हां. पण मग तुम्ही इलेक्शनच्या तोंडावरतीच का या सगळ्या गोष्टी करताय? हं. भूमिपूजन. तुमच्याकडे 1 वर्ष जेव्हा होता, तर त्याच्यामध्ये आज सांगतो ना, लोकं सांगतायत वसई विरारमध्ये नारळ स्वस्त झालेत. हं. असं कधी होतं, की आज मी खड्डा भरतोय, नारळ फोडतो. आज मी बरोबर. तिकडे काहीतरी काम करतोय, नारळ फोडतो. नव्हतंच ना, म्हणजे गेल्या 35 वर्षामध्ये पण कामं झाली. असं नाही, की डेव्हलपमेंट झालं नाही, झालं. पण त्याचे कधी त्यांना होर्डिंग्ज लावायची गरज गरज लागली नाही. लागली नाही. राइट. इकडे एक खड्डा भरायचा असेल, तरी त्याच्या बाजूला 10 होर्डिंग्ज लावायची गरज. सर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, की जे भूमिपूजन होत आहेत, तर आता तुमचा पण अभ्यास आहे राजकारणामध्ये, तर जितका निधी आणला जातोय, जितकं भूमिपूजन होतंय, तितकी कामं होतायत? नाही तर मी तुम्हालाच विचारतोय. तुम्ही उलट पत्रकार म्हणून तुम्ही फिरा आणि तुम्ही लोकांना विचारा, की कारण नक्की खड्डे कामं तेच होतायत. आहेत अजून. सगळं आहे परिस्थिती तशीच्या तशीच आहे. काही नाहीये. फक्त आपला जो म्हाडाचा रोड किंवा जो महापालिकेकडे रोड जातो, हो. जिकडे यांचे व्ही-व्ही-आय-पीज किंवा मंत्रीज येणार असतात, म्हणून तो रोड तुम्हाला खड्डेमुक्त दिसेल, बाकी कुठलाच दिसणार नाही. ही आता ह्याच्यामध्ये परिस्थिती आहे. बदलती परिस्थितीमध्ये आता काय जनतेने काय निर्णय घेतला पाहिजे? मी मी तेवढंच सांगतो, की जो तुमचा कॅन्डिडेट असेल किंवा ज्याला तुम्ही मतदान करणार असाल, तुम्ही त्याचा अभ्यास करा, हं. की तो नक्की त्याला त्या क्षेत्रातली माहिती आहे का? तो काय करेल? म्हणजे आज माझं तर म्हणणं आहे, की समजा आज एक उमेदवार तुमच्याकडे मत मागायला येतोय, तर तुम्ही त्याला विचारा, की "तू माझ्यासाठी काय करणार? माझ्या मुलांसाठी काय करणार? माझ्या मुलींसाठी काय करणार?" आज आपल्याकडे एम्प्लॉयमेंट हा सगळ्यात मोठा विषय आहे. खूप मोठा. प्लेग्राऊंड्स आपल्याकडे नाहीयेत. आपल्याकडे असे कित्येक खेळाडू आहेत, की ज्यांना वरच्या लेव्हलला जाऊन खेळायचं आहे, पण त्यांना तो प्रॉपर वेळ भेटत नाहीये, मार्गदर्शन भेटत नाहीये. आज या सगळ्या गोष्टींकडे बघा, रस्ते, गटर, मीटर या सगळ्या गोष्टी प्रत्येक एक नगरसेवक, आमदार, खासदार या सगळ्या गोष्टी करतोच. पण जी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याकडे शिक्षणाची व्यवस्था कशी आहे, राइट. खेळाडूंचं काय आहे, एम्प्लॉयमेंटचं काय आहे, याच्याकडे लोकसंख्या तुम्ही बघा आपल्याकडे किती पटीने म्हणजे अक्षरशः आज चर्चगेटवरनं जी ट्रेन निघते ती बघायला गेलं ते 70 ते 75% नालासोपारामध्ये रिकामी हं, होते. हं, हं. गुन्हेगार जे यूपी, बिहारचे गुन्हेगार असतात ते कुठेतरी हो. आपल्याकडे सापडले जातात. बांगलादेशी पण मोठ्या प्रमाणात. ते तुम्ही नक्की म्हणजे करून काय ठेवलंय? जर 1 वर्षामध्ये तुमची ताकद आहे, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी करताय, तर या गोष्टी आधी सुधारा.
कुठेतरी आता जे वसई विरारची एकूण परिस्थिती आहे, महापौर बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडीचा जर मी म्हणते, तर मग महाविकास आघाडी असू दे, सेना असू दे, विरोधकांचा महापौर बसणं आज का गरजेचं आहे? विरोधकांचा महापौर म्हणजे मॅडम जे गेल्या टाईम महापौर बसले आहेत किंवा ज्या गेल्या टायमाला ज्यांची सत्ता होती, त्यांच्या टायमाला प्रॉब्लेम्स होते. असे हं, नव्हते की हं. प्रॉब्लेम्स नव्हते किंवा 100% सॅटिस्फाईड कुठलाच माणूस नव्हता. पण कामं व्यवस्थित चाललेली. आता असं झालंय ना, की आता पूर्ण दादागिरीची भाषा आहे. पोलिसांना पुढे उभे करून सगळी गोष्टी हां. केल्या जातात. तर मला असं कुठेतरी वाटतं, की या गोष्टी ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, जी आता मागची इलेक्शन झाली ग्रामपंचायत आणि याची, तर टीव्हीमध्ये दाखवायच्या आधी, की ज्या इलेक्शनमध्ये तो माहोल असायचा, म्हणजे जे बोललं जातं, की यूपी, बिहारमध्ये अशी फायरिंग व्हायची हो, इलेक्शन हो. वोटिंगच्या टायमाला तशी. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आता होते. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. याच्या आधी आपले जेवढेही इलेक्शन झालेत, सुरळीत पार पडलेत. 1-2 ठिकाणी काय गडबड, पण सगळं व्यवस्थित. त्या टायमाला कठीण आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे उमेदवाराला कुठे एकटं फिरायचं असेल, तो फिरू शकणार नाही. कधी काय होईल आपण सांगू शकत नाही त्याचं. नक्की. शेवटचा प्रश्न घेईन. मुंबईसारखंच वसई विरारची कंडिशन आज म्हणजे त्यापेक्षा पण भयंकर आपण म्हणू शकतो. कारण आपण गुजरातच्या पण जवळ आहोत आणि आपल्याकडे तेवढा लॉ नाही स्ट्रिक्ट आहे, जेवढा तिथे आहे. त्याच्यामुळे नायजेरियन्स, बांगलादेशींचा पण मुद्दा वाढतोय. तर मुंबईसारखंच जी आज कंडिशन मुंबईमध्ये आहे, ज्यासाठी मनसे सेनेची पण युती होण्याची परिस्थिती आहे. तर तसंच आता वसई विरारमध्ये आणणं तितकंच गरजेचं आहे का? नक्कीच गरजेचं आहे. आज आपण असं बोलतो, की आज मी इथे गेली 30-40 वर्ष राहतोय. उद्या एक आलाय 5 वर्ष राहतोय आणि तो उद्या जर माझ्यावरती दादागिरी करेल, तर मी ते खपवून घेणारच नाही. हं. आज आपण बघतोय जे तुम्ही सांगितलं आता बांगलादेशी, नायजेरियन जे इकडे येतात, त्याच्यामुळे ड्रग्सचं प्रमाण आपल्याकडे किती वाढलंय. भरपूर. आज आपला जो युवक आहे, तो त्या मार्गाने चाललाय. त्या ड्रग्स वगैरे या गोष्टींमध्ये किती म्हणजे आज अक्षरशः कॉलेजला जाणारी पोरं सुद्धा ड्रग्स घ्यायला हं. लागली. जी अत्यंत वाईट गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही पुढची पिढी तुमची बिघडत चाललेली आहे. ती पिढी राजकारणात तर सोडा, ती पिढी कुठल्याच क्षेत्रामध्ये जाणार नाही कारण ती जर ड्रग्सच्या मार्गाला गेली ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. बरोबर. तर जनतेला काय संदेश द्याल एक? मी जनतेला एवढंच सांगतो, की यावेळेस महानगरपालिकेच्या इलेक्शनला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने उतरून मतदान करा. तुम्हाला ज्याला हवंय त्याला करा. मी असं सांगत नाही, की कुठल्या एका पार्टीलाच करा. तुम्हाला हवंय ज्याला करा. पण तो कॅन्डिडेट बघा, हं. त्याचा अभ्यास करा आणि सगळ्यात पहिलं मतदानाच्या आधी तुमचं नाव मतदार यादीत आहे का ते बघा. हो. कारण जर तुमच्या नावावरती कोणतरी बोगस मतदान करून जातो आणि मग नको ती माणसं आपल्याला प्रतिनिधी सत्तेवर म्हणून मिळतात. येतात. नक्कीच. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं ही चर्चा जी होती ही निवडणुकांच्या दिशेने तर होतीच. परंतु निवडणुका जितक्या गरजेच्या आहेत तसं एक प्रतिनिधी, योग्य प्रतिनिधी निवडणं किती गरजेचं आहे. हे निवडणुका ज्या आहेत ह्या मेजर निवडणुका नाहीत. या लोकल निवडणुका आहेत. जितका पक्ष महत्त्वाचा आहे तितकाच प्रतिनिधी महत्त्वाचा आहे. कारण येणारी 5 वर्ष हा प्रतिनिधी तुमचं ऐकणार आहे, छोट्या-मोठ्या गोष्टी तुमच्या ऐकून घेणार आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल या निवडणुकांमध्ये काय होतं आणि आजची जी जाहीर घोषणा असेल, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीची ती होते का आणि किती सकारात्मकरित्या होते? धन्यवाद.